माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाकडून त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली। त्यानुसार आज प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राजकीय शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात उमेदवारी न केल्यामुळे तनपुरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपाने अहिल्यानगरची विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित केली। जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इतरांच्या तुलनेत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने ही जागा भाजपाच्या वाटेला आली आहे। त्यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित मानला जातो। तनपुरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दाखविलेला मनाचा मोठेपणा म्हणून हे फळ त्यांना मिळाले। तनपुरे यांनी आज दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रसंगी महायुतीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सर, आज विधान परिषदेसाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज महायुतीच्या सर्व घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते जे जिल्ह्यामध्ये हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे। सर्वांच्या सहकार्यानं ही निवडणूक पार पाडून विजय मिळेल अशी मला अपेक्षा आहे। काय वाटतं, एकमेकांच्या विरोधात होते ते आज एकमेकांच्या सोबत आले आहे आणि आता जे तुमचे जुने सहकारी आहे त्यांचा काही तुम्हाला सहकार्य असणार आहे का? आता बरोबर आहे, सहकारी माझे जुने आहेत। माझे सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांबरोबर व्यक्तिगत संबंध हे चांगलेच आहेत आणि भविष्यातही चांगलेच राहणार आहेत। परंतु शेवटी आता ही निवडणूक आहे, शेवटी व्यक्तिगत संबंध माझे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांशीच व्यवस्थित आहेत। आता निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनं करावी लागेल। मित्रपक्षाचं म्हणणं आहे की यामध्ये काही वेगळा विचार केला जाईल का? नाही, पालकमंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं ना, असं काही विषय नाही आहे म्हणून काय वाटतं, बिनविरोध पण होईल असं पण बोललं जातं? नाही, आता मी त्यावर समोरच्या लोकांच्या भूमिकेबद्दल मी टिप्पणी करणं किंवा मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही, हे आपण त्यांना विचारलं पाहिजे। शेवटी तर मी तर अर्ज भरलेला आहे आणि मी आजपासूनच प्रचाराला सुरुवात देखील करतोय। साहेबांशी सामना करणं कठीण होतं या संदर्भात, जेव्हा तुम्ही भाजपात प्रवेश केला तेव्हा पण तुम्ही सुप्रियाताईंची भेट घेतली, नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झाली? आणि सर्वांशी खरं अत्यंत भावनिक संबंध आहेत। इतक्या वर्ष मी त्या पक्षात काढल्यामुळं एक राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर कालही होता, आजही भविष्यात देखील राहणार आहे। त्यामुळं आदराची भावना कायमच आहे। राहुरी पोटनिवडणुकीत शांत बसणं फायद्याचं ठरलंय का कुठेतरी? तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे। शेवटी पक्षानं काय विचार केला असेल, तो त्यांनी काय विचार करून मला उमेदवारी दिली हे मी नाही सांगू शकतो। बरं, भाजपात प्रवेश करण्याचं नेमकं काय कारण होतं? राष्ट्रवादीत काय घुसमट होत होती का? मी या बाबतीत ताई मी गेल्या 3 दिवसापासून खूप मुलाखती दिलेल्या आहेत। हे आमचे इथे सगळे जे मागं उभं राहिलेले कार्यकर्ते आहेत यांच्या सर्वांचा आग्रह, शेवटी यांचे सर्वांची देखील कुठेतरी राजकीय त्यांच्या गावात म्हणाल गाव लेवलला प्रत्येकाचं राजकीय अस्तित्व असतं, राजकीय प्रत्येकाच्या अडचणी असतात। त्यामुळं तो विचार त्यांच्या सर्वांच्या विचारांचा आदर करून मी हा निर्णय घेतला हे मी वारंवार सांगत आलेलो आहे। माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षातल्या कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही। मी सांगितल्याप्रमाणे आजही मला सर्वांबद्दल आदराचीच भावना आहे। आपण पाहत आलोय आतापर्यंत राजकारणात कधी काहीही होऊ शकतं। आज राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केलाय, भविष्यात भाजपालाही जय महाराष्ट्र होईल का? ताई, मी आत्ताशी पक्षात आलोय